चेंबूर एज्युकेशन सोसायटी आयोजित या अभिनव उपक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर स्मृतीमध्ये आज आपण ते आयोजित केलेल्या फाईन आर्ट सोसायटीमध्ये त्यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही अशी महाराष्ट्राचे 13 करोड लोकांना त्यांच्या आनंदासाठी एक घोषणा करतो की आपण इथे मुंबईमध्ये मानखुर्दमध्ये एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर स्मृती भवन असा उभा करणार आहे। ते साधारणतः 3 लाख स्क्वेअर फूटचा बांधकाम होतील आणि त्यासाठी मुंबई सबर्बन DPDC फंडातून आपण 48 करोड रुपयाचे फंडाची व्यवस्था केली आणि त्यापेक्षा जास्त फंड पण देणार आहे। यामध्ये हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मृती भवन होईल। त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरची एक पूर्णाकृती उभी राहील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्याशिवाय 200 पेक्षा जास्त लोकांसाठी ऑडिटोरियम, विश्रामगृह, आपले मुंबईमध्ये महिला विकासासाठी आणि बाल विकासासाठी विभिन्न ऑफिसेस वेगळे वेगळे ठिकाणी आहे। ते सर्व ऑफिस तिथे एक ठिकाणी येतील असा सर्व सुविधायुक्त अतिशय भव्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरच्या नावावर हा स्मृती भवन महाराष्ट्रामध्ये नव्हे किंवा पूर्ण देशामध्ये प्रथमतः उभा राहणार आहे। मी आज हा चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरने नमन करतो आणि त्यांचे दर्शनावरून त्यांनी जे काही लोकांसाठी केले हिंदुत्वासाठी, भारतीय संस्कृतीच्या रक्षासाठी, ते फक्त महाराष्ट्रामध्ये आपलं सीमित ठेवले आणि ते पूर्ण देशामध्ये जिथे गरज लागली तिथे गेले, काशीमध्ये पण गेले होते। मी त्याने नमन करतो आणि हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरचे जे काही कार्य, जे काही मार्गदर्शन आहे त्या घेऊन हा महाराष्ट्र सरकार आणि चेंबूर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी पुढे जाणार आहे। या भवनासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे का? ही नेमकी कुठे जागा असणार आहे? किती कोटी रुपये खर्च असणार आहे? हा जगह मानखुर्दमध्ये जे सरकारच्या बाल विकास विभागच्या, महिला विभागच्या जे जगह आहे, मैं पूर्वी माझ्याकडे बाल विकास विभाग होते त्यावेळी मी हा जगह रिकामी करून घेतली होती। आता तिथे आपण हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर स्मृती भवन उभे करणार आहे। त्यासाठी या बजेटमध्ये या वर्षीसाठी आपण 47 करोड रुपयाची व्यवस्था केलेली आहे आणि पुढच्या वर्षासाठी जे लागेल कमी पडले ते आपण अजून व्यवस्था करू। यासाठी निधीची कमी पडणार नाही। हा कधीपासून याचं काम सुरू होईल आणि किती वर्षात हे पूर्ण होऊन समर्पित होईल? आपली अशी कल्पना आहे की या पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरजीच्या 300 वर्ष सुरू होत आहे, त्यामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण सर्व परमिशन घेऊन काम सुरू करू आणि लवकरचं कमीत कमी 2 वर्ष लागणार है। 2 वर्षामध्ये हा आपण काम पूर्ण करू। सर, क्या कहेंगे पुण्यश्लोक अहिल्या देवी जी का पुण्य स्मरण है, मौके पर आज घोषणा की जा रही है महाराष्ट्र सरकार से, क्या घोषणा है? चेंबूर एजुकेशन सोसाइटी समाज के सभी वर्गों के लिए शिक्षण देने वाली चेंबूर की एक अतिशय योग्य संस्था है। उनके मैं बहुत अभिनंदन करना चाहता हूं कि उन्होंने आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर के स्मृति में ये भव्य कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया है। इस अवसर पर पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर को श्रद्धांजलि देने के हेतु महाराष्ट्र सरकार की तरफ से हम मुंबई में नहीं, महाराष्ट्र में नहीं, देश में पहला पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर स्मृति भवन चेंबूर में मानखुर्द में शुरू करने वाले हैं। उसके लिए हमने 47 करोड़ के फंड की भी व्यवस्था की है और उसमें एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर जी की पूरी प्रतिकृति लगेगी। इसके अलावा उनके द्वारा किए गए कामों की, उनके जीवन के विभिन्न जो महत्वपूर्ण विषय हैं उसको लेकर एक परमानेंट एग्जीबिशन वहाँ पर लगाई जाएगी। 200 से ज़्यादा लोगों के बैठने का ऑडिटोरियम होगा, विश्राम गृह होगा। सारे मुंबई के अंदर जो महिला बाल विकास के अलग अलग कार्यालय हैं, बच्चों के लिए हैं, महिलाओं के लिए हैं, वो सारे कार्यालय एक जगह पर आ जाएंगे। यह पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर जी को महाराष्ट्र सरकार की तरफ से श्रद्धांजलि होगी। कब तक बनेगा, कब शुरुआत होगी, कब तक पूरा होगा? 3 महीने के अंदर काम शुरू करने का हमारी सोच है और 2 साल में शुरू होने के बाद वो काम पूरा हो जाएगा। यह आज जो कोई बंगाल में घटना हुई है
वो केवल डॉक्टर्स के लिए नहीं, हम सब के लिए शर्मनाक है। और उससे भी ज़्यादा शर्मनाक ये है कि वहाँ की सरकार के प्रोटेक्शन में और उनको बढ़ावा देने के कारण वहाँ ऐसा वातावरण बना है। मैं जिस डॉक्टर की हत्या की गई उनकी आत्मा को भगवान शांति प्रदान करे और दोषियों को दंड दे। हम सब की भावनाएं डॉक्टर्स के साथ में। सर, ये जो इसके लिए कितना फंड आवंटित किया गया है वर्तमान साल में और आने वाले दिनों में क्या इस पे कुछ बदलाव किए जाएंगे? मुंबई सबर्बन की तरफ से डीपीडीसी फंड में इस बार 47 करोड़ के फंड का हमने लास्ट मीटिंग में पास बजट करके लिया था, पर आगे आने वाले समय में जो कमी पड़ेगी सारा बजट इसमें कोई कमी नहीं पड़ने दी जाएगी। सर, लाडकी बहीण हा जो योजना आहे लवकर आता महिलांना मिळणार आहे, त्यामुळे विरोधक कुठेतरी आता आरोपपत्र करतात, येणाऱ्या निवडणुका जे आहेत तारीख पण पुढे ढकलणार आहे असं म्हणतात आणि नवीन योजना आणून कुठेतरी अशा प्रकारचं सरकार। आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरजींच्या आपण त्यांच्या श्रद्धांजलीसाठी ते सर्व जमलेले आहे। त्याने महिलांसाठी जे काही काम केले त्याने स्मरण करून महाराष्ट्र सरकार काम करत आहे। हा लाडली बहीण योजना पण त्यांच्यामध्ये एक भाग आहे। सर्वांनी त्यांच्यामध्ये जे काही चांगला काम झाला त्यांची स्तुती केली पाहिजे। चेंबूर एज्युकेशन सोसायटी नेहमी असे कार्यक्रम करता आणि फक्त कार्यक्रम नाही आहे, त्याने धरून काय विशेष लोकांना निमंत्रित केलेले आहे, ज्याने समाजासाठी आशा वर्कर्स आहे, आपले महिला कार्यकर्ता आहे, टीचर्स आहे, सफाई वर्कर्स आहे, त्याने सन्मानासाठी इथे बोलवलेलं आहे। मी चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व अधिकारी या पदाधिकारीच्या मनापासून अभिनंदन करतो। हा कार्यक्रमची सफलता सुयश ईश्वर इच्छितो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।